विदूषकी हा माझा धंदा आहे ना, रिलेटेड आहे ना माझ्याशी. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंदा आहे. धंदा हा शब्द काही तुम्हाला रुचला नाही, तुम्हाला वाटलं असेल मला दुसरा काही सुचला नाही. व्यवसाय, हो व्यवसाय हाच शब्द तुम्हाला बरा वाटतो, प्रतिष्ठेच्या दृष्टीने खरा वाटतो. संस्कृत कपडे घातलेला सुसंस्कृत माणूस वाटतो. व्यवसाय इथे माझा निरूप आहे. माझं आणि संस्कृतचं मुळातच वाकडं होतं. देवाला घातलेलं मी ते साकडं होतं. संस्कृत या शब्दाचा उच्चारातच मी मुळात मार खायचो. नटबोल्ट स्क्रू यामधला स्क्रू सारखा संस्कृतमधला मी स्क्रू उच्चारायचो. संस्कृतच्या तासालाच विदूषकी प्रथम शिकलो. तेव्हापासून मी तेवढ्यावरच टिकलो. माफ करा, विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंद आहे. शरीराची करू शकतो वेलांटी, अशी माझी वळणदार कोलांटी. फिरी फिरी हसतो मी, ठपकल मारून बसतो मी. पोळीसारखी माझी टोपी खातो, जागा असून चक्क गाढ झोपी जातो. डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी, सबबी सारखीच चालते ती अजून लंगडी. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंदा आहे. सर्कस असो, नाटक असो, सिनेमाच्या शूटिंगचं फाटक असो, मला आत जावंच लागतं. कंत्राटानं मला शोधावंच लागतं. लफंग्याचा धंदा म्हणून फसवावंच लागतं. विदूषकाला धंदा म्हणून हसवावंच लागतं. नसली जरी माझी इच्छा, धंदा माझा सोडत नाही पिच्छा. असा हा ताप आहे, पूर्वजन्मी मिळालेला एक शाप आहे. चार चौकात घरातून मी बसलो आहे. नवे किस्से नव्या कोट्या मी पेचत असतो. माझ्याकडे सतत लक्ष वेधत असतो. लोकांनाही माझी चटक लागली आहे. मी येताच इतर विषय वगळतात. माझे किस्से, माझ्या कोट्या सुपारीच्या खांडासारख्या चघळतात. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंद आहे. विदूषक असतो तरी पुस्तक मी वाचत असतो. त्यातले महत्त्वाचे मुद्दे मनात मी टाचत असतो. एकदा मी वाचले की तरण्यामध्ये बुडणं असतं, तसंच अगदी हसण्यामागे दडलेलं रडणं असतं. मिठाच्या पाण्यात भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो. स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो. टीकाकार म्हणतात की ओठावर जरी माझ्या हसू आहे, तरी डोळ्यामध्ये करुणेचा आसू आहे. आणखी असं वाटलं की जे कोणी कलावंत टाळ्यावर नजर ठेवून असतात, ते फारसे वाढू शकत नाहीत. त्यांच्या कलेला फटाका फुसका ठरतो. बंदुकीचा बारदे काढू शकत नाहीत. तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की मी लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो. माझी नजर असते, टाळ्यांकडे माझी नजर असते, हे न बोलताही त्यांना इथं कळतं. अशा वेळी माझा पार्श्वभाग बघून माझ्या मनात लोकांच्याबद्दल भलता शंका काढून लागतात. लोकांना अनावर हसू येतं. टाळ्यांचा पाऊस पडू लागतो. जन्माला आलो तेव्हा सटवीनेच पहिली टाळी दिली असणार. विधी लकीत कोण आणि कसं पुसणार? कारण विदूषकी हा अखेर माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख अगदी बंद आहे. ही कविता कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांची आहे. आणि मला ती कुठेतरी ती कविता वाचताना मी कुठेतरी आरशात मला बघितल्यासारखं वाटलं, म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर केली. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड.
घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99.